कर्करोगावर उपचार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले रुग्ण टाटा रुग्णालयात महिनोन्महिने राहतात। या काळात वेदनादायक उपचारांनी त्यांच्या शरीरावर आणि मनावरही ताण पडतो। अशावेळी त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी जवळपास 100 रुग्णांना आज मुंबई दर्शन घडवण्यात आलं। टाटा रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत असलेल्या 100 रुग्णांना आज उमंग फाउंडेशनच्या वतीनं मुंबई दर्शन घडवण्यात आलं। त्यात प्रामुख्यानं लहान मुलांचा समावेश होता। देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मुलांना आज मुंबई फिरताना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता। ताराबोळ मच्छाले ते पाहिजे, विविध प्रकारचे मासे भेटले आणि मला आता एका भेटले त्यात मला मुंबईवरून भरपूर आनंद झाला आणि असं मी कधी बघितलं नव्हतं, त्यामुळे खूप आनंद। सब बच्चे लोग भी खुश है, तो इससे मेरा मन भी बहुत खुश हो रही है। बस मैं मजा कर रही हूँ, सबसे वॉलंटियर से भेंट हो रही है, मीट हो रही है, उन लोग से बातें हो रही है। और नेहरू साइंस सेंटर गए थे, उधर में साइंस का बहुत सारा चीज है जो हमने को शिक्षा की ओर लेके जाती है। कर्करोगावरचे उपचार अनेकदा वेदनादायी असतात, तसंच ते अनेक दिवस चालणारे असतात। या काळात अशा प्रकारचे उपक्रम रुग्णांना दिलासा देणारे ठरतात। ट्रीटमेंट घेऊन म्हणजे डिप्रेशन मध्ये जातो, थोडासा डिप्रेस असतो, थोडासा उदास नसतो, त्याला बाहेर काढल्यानंतर त्याला थोडंसं वेगळं वाटतं, वातावरण वेगळं असतं आणि त्याचं ते डिप्रेशन निघून जातं। म्हणून म्हणजे कारण याच्यासाठी असतं की या मुलांना बाहेर काढण्याचं कारण हे असतं की कसं करून ते ट्रीटमेंट त्यांनी पूर्ण करावं। आज या मुलांनी नेहरू विज्ञान केंद्र, मत्स्यालय, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी या ठिकाणांना भेट दिली। आज दिवसभरात